ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग म्हणजेच 27 मेचा भाग हा खूप भारी दाखवला आहे. प्रिया आता कल्पनाला पत्र लिहून गरोदर असल्याची बातमी तिच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिने कल्पनाला पत्र लिहिलं आहे. प्रिया मनाला बोलत आहे, एकदा का हे पत्र कल्पीला पोहोचलं की कल्पी धावत पळत माझ्याकडे येईल आणि मला सोडविण्यासाठी अश्विनला विनंती करेल. जेलमध्ये जाऊनही देखील प्रियामध्ये सुधारणा झाली नाही. तिचा स्वभाव आहे तसाच आहे. तर इकडे सुभेदारांच्या घरी अस्मिताच्या मुलाचं नाव ठेवण्याचा कार्यक्रम आहे. सगळे सुभेदार खूपच आनंदात आहेत आणि सायली अस्मिताच्या कानामध्ये जाऊन बाळाचे नाव काय ठेवायचे ते सांगत आहे. तर इकडे प्रियाने पत्र लिहून जेलमधील लेडीज कॉन्स्टेबल जवळ दिलं आहे आणि तिला सांगितलं आहे, हे पत्र लवकरात लवकर सुभेदारांपर्यंत पोहोचवा. हे खूप महत्वाचं काम आहे. प्रिया एवढ्यावरच थांबली नाही तर तिने जेलमधून सुभेदारांच्या घरी फोन केला आणि तो फोन नेमका पूर्णा आजीने उचलला आहे आणि प्रिया पूर्णा आजीला असं म्हणाली, मी प्रिया, तुझी तन्वी. पूर्णा आजी, मी गरोदर आहे. प्रिया हे बोलणं ऐकून आजी चक्कर येऊन खाली कोसळले आणि प्रताप देखील तेथे जवळ उभा आहे व त्याने पूर्णा आजी खाली पडलेली पाहिलं आहे. प्रताप पण फोनवरती बोलत आहे. प्रतापच्या पण हातातून फोन खाली पडला आहे आणि प्रताप मोठ्याने ओरडला आहे, पूर्णा आजी. तर बाहेरून कल्पना आणि विमल देखील आलेल्या आहेत. त्या दोघी पण खूप पूर्णा आजीचा चक्कर आल्यामुळे खूप घाबरल्या आहेत. प्रियाने दिलेल्या बातमीने पूर्णा आजीला काय झालं असेल? आता पूर्णा आजी शुद्धीवर आल्यावर सगळ्यांना सांगणार का प्रिया गरोदर आहे? हे पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.